नमस्कार. आज मी बनवणार आहे रसरशीत गुळांबा. गुळांबा लवकर खराब होऊ नये यासाठी व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. गुळांबा बनवण्यासाठी इथं मी 3 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. या कैऱ्या मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या. त्यामुळे कैरीमध्ये जो काही रोचिक आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि आपला गुळांबा वर्षभर टिकण्यास मदत होते. देठाकडला भाग अर्धा तास पाण्यामध्ये भिजेल या पद्धतीने कैऱ्या पाण्यामध्ये भिजवून घेतल्या. त्यानंतर या कैऱ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. गुळांबा बनवण्यासाठी आपल्याला कच्ची परिपक्व कोय तयार झालेली कैरी वापरायची. त्यामुळे गुळांबा वर्षभरासाठी टिकण्यास मदत होते. कोवळी कैरी वापरली तर त्याचा गुळांबा लवकर खराब होऊ शकतो. इथं मी परिपक्व कोय तयार झालेल्या अगदी टणक असणाऱ्या कैऱ्या गुळांबा बनवण्यासाठी घेतलेल्या आहेत. अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतल्या, स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. त्यानंतर या कैऱ्या एका सुती कापडाने पूर्णपणे कोरड्या करून घेतल्या. आता कैरीचा देठाकडचा भाग आहे तो काढून टाकते, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात रोचिक असतो. तो निघाला तर आपला गुळांबा जास्त काळ टिकण्यास मदत होते. त्यानंतर एका पिलरच्या मदतीने या कैऱ्यांवरची साल काढून घेते. तिन्ही कैऱ्यांवरची साल मी याच पद्धतीने काढून घेते. कैऱ्यांवरची साल काढल्यानंतर यामधल्या 2 कैऱ्या मला हलक्याशा पिवळसर दिसत आहेत आणि कॅमेरामध्ये तर त्या आणखीनच जास्त पिवळसर दिसत आहेत. पण हाताने दाबल्या तर बघा त्या अजिबात दबल्या जात नाहीत, अगदी टणक आहेत. त्यामुळे आपण याचा गुळांबा बनवू शकतो. आता साल काढल्यानंतर या कैऱ्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला मोठ्या होलच्या किसणीचा वापर करायचा. त्यामुळे अगदी लांबसडक असा किस तयार होतो आणि आपला गुळांबा अगदी छान असा लच्छेदार बनण्यास मदत होते. कैरी किसत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत किसत जायची, त्यामुळे असा हा लांबसडक किस तयार होतो. इथं मी एक कैरी किसून घेतलेली आहे. त्यामध्ये अशी ही निबर कोय निघलेली आहे. याच पद्धतीने मी तिन्ही कैऱ्या किसून घेतल्या. गुळांबा लवकर खराब होऊ नये यासाठी आपल्याला किसून घेतलेल्या कैरीमधलं दोन्ही हाताने पिळून पाणी काढायचं आहे. त्यामुळे गुळांबा आपला जास्त काळ टिकण्यास मदत होते. त्यासाठी दोन्ही हातावरती हा किस घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने दाबून यामधलं जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला पाणी काढून घ्यायचं. तर इथं पहा, सर्व किस आहे तो मी दोन्ही हाताने पिळून यामधलं पाणी काढून घेतलं. त्यानंतर एवढं पाणी निघालेलं आहे. पिळून घेतलेला कैरीचा किस आपल्याला एका कपने मोजून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला गुळ किती घालायचा याचा अंदाज येतो. कपमध्ये किस भरत असताना हलक्या हातानेच भरते, जास्तही दाबून भरत नाही. तर बघा, कपने मोजला तर हा किस आहे तो बरोबर 2 कप भरलेला आहे. असा हा कैरीचा किस मोजून घेतला तर गूळ किती घालायचा याचा अंदाज येतो. मोजून घेतलेला संपूर्ण कैरीचा किस मी एका कोरड्या कढईमध्ये काढून घेते. गुळांबा बनवताना आपण जी भांडी वापरत आहोत ती भांडी पूर्णपणे कोरडी असावीत, अजिबात ओली नसावीत. सर्व कैरीचा किस मी एका कढईमध्ये काढून घेतला. ज्या कपने किस मोजलेला होता त्याच कपने मोजून इथं आपल्याला बरोबर 1.5 कप भरून इतका गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यानंतर याला एकदा कोरड्या चमच्याने हलवून घेते आणि त्यानंतर ही कढई गॅसवरती ठेवून देते. या कैऱ्या गावरान असल्या तरी अजिबात आंबट नाहीत, त्यामुळे मी 1.5 कप गुळाचा वापर केला. जर का कैरी जास्त आंबट असेल तर 2 कप गूळ घातला तरीही चालू शकतं. तोतापुरी कैरी घेत असाल तर ती तर अजिबात जास्त आंबट नसते, त्यामुळे 1.5 कप गुळाचाच वापर करा. सुरुवातीला गॅस फुल ठेवते आणि अधूनमधून हलवत हा गूळ आहे तो विरघळून घेते. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर या मिश्रणाला असं हे भरपूर पाणी सुटतं. आता हे पाणी आटेपर्यंत आणि एकतारी पाक येईपर्यंत हा गुळांबा आपल्याला शिजवून घ्यायचा. गुळांबा शिजत असताना असा हा अधूनमधून हलवत राहायचा आहे. पाणी आटत आल्यानंतर गॅस मिडियम करते आणि त्यानंतर यामध्ये 4 ते 5 ठेसून घेतलेल्या विलायची घालते, त्यामुळे सुगंध छान येतो. पाव चमच्याला हे अगदी थोडंसं कमी सेंदव मीठ घातलं. 4 ते 5 लवंगा घालते आणि 2 छोटेसे दालचिनीचे तुकडे घालते. मसाले घातल्यानंतर हा गुळांबा एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घेते. सुरुवातीपासून आतापर्यंत 15 मिनिट झालेले आहेत. हा गुळांबा मी शिजवून घेतला. गुळांबा शिजायच्या अगोदर यामध्ये भरपूर पाणी दिसत होतं. आता ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि यामधला पाक आहे तो अगदी मधाप्रमाणे दिसत आहे, अजिबात पाण्यासारखा दिसत नाही. आता आपण चेक करूयात तर बघा, याची छान अशी एकतार चालत आहे, म्हणजेच आपला गुळांबा अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे. यामधल्या पाकाची एकतार चालायला लागली की समजायचं आपला गुळांबा शिजलेला आहे. जर का एकतार चालत नसेल तर गुळांबा कच्चा आहे आणि असा गुळांबा आपण स्टोअर केला तर तो लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे एकतार येईपर्यंत हा आपल्याला गुळांबा शिजवून घ्यायचा. एकतार आली की लगेचच आपण गॅस बंद करूयात. यापेक्षा जास्त गुळांबा शिजवायचा नाही, नाहीतर तो थंड झाल्यानंतर कडक येऊ शकतो. इथं आपला मस्त असा रसरशीत गुळांबा बनवून
बनून तयार झालेला आहे. थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते. गुळांबा बघा ना किती छान असा रसरशीत झालेला आहे. अजिबात कडक आलेला नाही किंवा यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण देखील राहिलेलं नाही. अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. गुळाचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि हा गुळांबा बघा ना किती छान असा लच्छेदार दिसत आहे. तयार करून घेतलेला सर्व गुळांबा या प्लेटमध्ये मी काढून घेतला. आता याला मी पूर्णपणे थंड करून घेते. हा गुळांबा आपल्याला पूर्ण थंड करायचा आणि मगच स्टोअर करायचा आहे. गरम गरम गुळांबा आपल्याला अजिबात स्टोअर करायचा नाही, नाहीतर त्याला पाणी सुटू शकतं आणि तो लवकर खराब होऊ शकतो. थंड झाल्यानंतर एका काचेच्या कोरड्या भरणीमध्ये आपल्याला याला स्टोअर करायचा आहे. त्यामुळे तो वर्षभरासाठी आरामशी टिकला जातो. अहो हा गुळांबा वर्षभर तर टिकतोच, पण काही दिवसांमध्ये संपणार आहे, कारण तो इतका टेस्टी झालेला आहे ना. तुम्हाला माझी गुळांबाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटत अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.